नमस्कार, जोडी सासू सुनेच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। चला, आज आपण करतोय भरली मिरची। तर आता आपण त्यासाठी एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत खोबरं, हावरे तेल, शेंगदाण्याचा कूट, आलं लसणाची पेस्ट, दही आणि बडीशेप। आपला सिक्रेट मसाला म्हणजे बडीशेप आहे। तर आपल्याला ना ही सगळं गव्हाळ भाजायचं आणि थोडंसं मोठं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं मिरचीमध्ये भरण्यासाठी। तर चला, आता मी हे सगळं भाजून घेते। आधी मसाला तयार करूया, नंतर आपण मिरची कापून घेऊ। तर चला, आपण प्रथम एक बडीशेप थोडीशी गरम करून घेऊ। यामध्येच आपण टाकणार आहोत हे हावरे तेल। बडीशेपने अगदी वेगळाच स्वाद येत असतो मसाल्यामध्ये, त्यामुळे आपण थोडीशी बडीशेप घातली। मिरच्या जर तिखट असेल तर वरनं तिखट घालायची जास्ती काही गरज नाही, आपण थोडंच तिखट घालणार आहोत आणि अगदी थोडं गरम करून घेणार, म्हणजे आपल्याला थोडंसं बारीकच करता येईल। जास्ती पण बारीक करायचं नाही आहे सारण, अगदी थोडंसं। तर हे बघा, आपलं छान भाजून झालं आहे। आता मी हे मिक्सरमध्ये थोडंसं वाटून घेते। यानंतर आपल्याला घ्यायचे तेल। आपल्याला याचं सारण भाजून घ्यायचं आहे चांगलं सगळं। तर यामध्ये मी हे अगदी छोटीशी अर्धी वाटी बेसन टाकते आणि हे आपण आता मिक्सरमधून वाटलेलं सारण, शेंगदाण्याचा कूट, हे लाल तिखट, मीठ चवीनुसार, आलं लसणाची पेस्ट, धना पावडर, छान असं भाजून घेऊ आपण परतून। थोडीशी कोथिंबीर, यातच आपण थोडंसं लिंबू पिळून घेऊया। तर आपला मसाला तयार झालेला आहे आणि आता मी मिरच्या चिरून घेते आणि आपल्याला देठ काढायचं नाही। देठ काढल्यानं आपल्याला त्या चांगल्या धरता येणार नाही उलट्या पालट्या करायला। काही जण ह्या बीसुद्धा काढू शकतात, पण या मिरचीमध्ये काही एवढे बिया नाही आहेत ह्या, कारण या कमी तिखट असतात। 2 चमचे आपण दही टाकूया। दह्याने आणि बडीशेपने जरा वेगळीच चव येते छान अगदी। पण एकदा पलटी मारून घेऊया सगळे। तर पहा, आपली मिरची तयार झाली आहे मस्त अशी। तर आपण आता काढून घेऊया ती। तर पहा, आपली मिरची तयार झाली आहे, दही मिरची। तर तळताना तेल थोडंसं कमी टाकायचं, कमी तेल टाकलं म्हणजे मसाला त्यातला बाहेर येत नाही। तर हे पहा माझी मिरची कशी आहे आणि पूर्ण भरलेली आहे।
अगदी छान झालेली आहे, खूप मस्त लागते, अगदीच अप्रतिम. यामध्ये बडीशेपमुळं जास्त वेगळी चव येते आणि दह्यामुळे त्याला आंबटपणा येतो. लिंबू आहे, दही आहे, खूप छान लागते. एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.